So we are going to start here the new topic, and name of the topic is joint product and byproduct. Already मी तुम्हाला थिअरी लिहून ठेवायला सांगितली होती. जस्ट आपण ती एक थिअरी जरा वाचूया की जॉइंट प्रोडक्ट and byproduct म्हणजे काय. The term joint product and byproduct is basically used in case of those manufacturing industries which 3 or 4 products emerge out or are coming out of one production process. म्हणजे काय माहिती का, आपण जेव्हा एक प्रोडक्ट बनवतो आणि एक प्रोडक्ट बनवत असताना जी आपली प्रोडक्शन प्रोसेस आपण वर्किंग करत असतो ते करत असतानाच दुसरं प्रोडक्ट ऑटोमॅटिकली तयार होतं. दॅट इज कॉल्ड एज अ बाय प्रोडक्ट. म्हणजे आपलं इंटेन्शन हे नाहीये की ते 2 प्रोडक्ट बनवायचं. आपलं मेन इंटेन्शन आहे की आपल्याला एकच प्रोडक्ट बनवायचं आहे. पण ते एक प्रोडक्ट बनवत असताना ऑटोमॅटिकली दुसरं प्रोडक्ट तयार होतं. आणि दॅट प्रोडक्ट इज कॉल्ड एज अ बाय प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण ऊस शुगर केन पासून आपण शुगर बनवतो, साखर बनवतो, आणि साखर बनवत असताना त्यानंतर जे साखर बनवून जे राहिलेलं असतं त्याला मळी बोलतात आणि त्याचा खत म्हणून वापर होतो. सो आणि ते पण विकलं जातं. दिस इज कॉल्ड एज अ बाय प्रोडक्ट. त्याच्यापासून वाईन पण तयार होते. आर यू गेटिंग दॅट? किंवा गुळ पण बनवला जातो आणि त्या गुळापासून नंतर मग दुसरं वाईन पण बनवली जाते. सो द मेन प्रोडक्ट इज व्हॉट. आपण त्या इंडस्ट्रीचं वर्क आहे, त्या इंडस्ट्रीला मेन प्रोडक्ट बनवायचं आहे. पण व्हाई इज गोइंग टू मेकिंग अ मेन प्रोडक्ट. ते मेन प्रोडक्ट बनवत असतानाच ते बाय प्रोडक्ट तयार होतं. म्हणजे आपण ते बाय प्रोडक्ट बनवत नाहीये, आपण बनवतो मेन प्रोडक्ट, पण ते ऑटोमॅटिकली बाय प्रोडक्ट तयार होतं. ओके. For example, in case of Bombay High Oil Exploration Project, from the common production process, 4 products are emerging out or are coming out of one production process, and which are known as petrol, diesel, kerosene, and gas. Out of these 4 products, petrol and diesel are considered as a main product or joint product, having a major importance or higher importance and greater sellable value, as well as larger capacity to absorb the cost. On the other hand, kerosene and gas are known as byproduct, having a lesser importance or least importance and lower sellable value, as well as lesser capacity to absorb the cost. And it is not the intention of the manufacturer to produce them, but the nature of the raw material. म्हणजे त्या raw materialचं नेचरच तसं आहे. or chemical properties of raw material are of such a nature that they cannot be avoided. म्हणजे ते बाय प्रोडक्ट येणारच आहे, ते तुम्ही अवॉइड करू शकत नाहीये. They are inherent in the process of production. They automatically emerge out, even though it may not be intention of the manufacturer to produce them. म्हणजे त्यांचं इंटेन्शन ते बनवायचं नाहीच आहे, पण हे बनवताना, मेन प्रोडक्ट बनवताना ते बाय प्रोडक्ट बनणारच आहे. These byproducts are having lesser capacity to absorb the cost, as well as having a lower importance in the process of production. आता त्यांनी ते सांगितलं की लेसर कॅपॅसिटी टू ॲब्झॉर्ब द कॉस्ट. बरोबर आहे, कारण ते जे बाय प्रोडक्ट आहे ते बाय प्रोडक्ट हायर प्राइसला विकलं जात नाहीये, ते लोअर प्राइसलाच विकलं जातं. आणि त्यामुळे, आणि दुसरं म्हणजे ते आपल्याला प्रोड्यूस करायचंच नाहीये, पण तरी पण ते ऑटोमॅटिकली प्रोड्यूस होतं आणि ते विकलं पण जातं, पण ते कमी किमतीला विकलं जातं. ॲज कम्पेअर टू तुम्ही जर रॉकेल आणि पेट्रोलमध्ये विचार केला तर रॉकेल स्वस्त आहे कम्पेअर टू दॅट पेट्रोल.
त्यामुळे त्याचे ऍब्झॉर्ब करण्याची जी कॉस्ट आहे ती लेसर असणार आहे. They should be treated as these byproducts are having lesser capacity to absorb the cost as well as having a lower importance in the process of production. They should be treated separately than that of the main product. Okay. त्यानंतर सेकंड पेज वर जे दिलेले ते थोडंसं इम्पॉर्टंट आहे. Whenever 3 or 4 products are separate from first stage of production, म्हणजे सुरुवातीला आपले प्रोडक्शन प्रोसेस चालूच आहे, म्हणजे इथे प्रोडक्शन प्रोसेस चालूच आहे आणि ही फर्स्ट स्टेज कंप्लीट झाल्यानंतर ही प्रोडक्शनची फर्स्ट स्टेज कंप्लीट झाल्यानंतर आफ्टर द कंप्लीशन ऑफ फर्स्ट स्टेज ऑफ प्रोडक्शन ते 4 प्रोडक्ट सेपरेट होतात. म्हणजे इकडनं ते प्रोडक्ट सेपरेट झाले. सुरुवातीला आपण प्रोडक्शन प्रोसेस चालू आहे, दिस इज अ फर्स्ट स्टेज ऑफ युअर प्रोडक्शन प्रोसेस आणि इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा फर्स्ट स्टेज कंप्लीट होणार, ते फर्स्ट स्टेज कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा हे 4 प्रोडक्ट सेपरेट होतात त्या स्टेजला आपण बोलतो सेपरेशन स्टेज. वहीमध्ये बघा, whenever 3 or 4 products are separate from first stage of production, such point is known as split up point. त्या पॉइंटला आपण काय बोलतो? स्प्लिट अप पॉइंट और सेपरेशन पॉइंट. आणि कॉस्ट इन्कर्ड प्रायर टू स्प्लिट अप पॉइंट. सी मी ह्या पॉइंटला नाव देणार स्प्लिट अप पॉइंट. या स्प्लिट अप पॉइंटच्या आधीची जी कॉस्ट असणार ती ह्या चौघांमध्ये जॉइंट कॉस्ट असणार. याला आपण बोलतो जॉइंट कॉस्ट. कारण ही कॉस्ट जॉइंटली आपण इन्कर्ड केलेली आहे आणि आफ्टर दिस हे प्रोडक्ट आपण सेपरेट केलेले आणि म्हणून याला मी नाव देणार आहे स्प्लिट अप पॉइंट. काय नाव देणार आहे? स्प्लिट अप पॉइंट और सेपरेशन पॉइंट. कॉस्ट इन्कर्ड प्रायर टू स्प्लिट अप पॉइंट म्हणजे स्प्लिट अप पॉइंटच्या आधीची जी कॉस्ट आहे दॅट कॉस्ट इज कॉल्ड एज अ जॉइंट कॉस्ट और कॉमन कॉस्ट. But cost incurred after separation point are known as subsequent cost. म्हणजे याच्यानंतर जी कॉस्ट इन्कर्ड करणार आहे ह्या स्टेज नंतर याची कॉस्ट वेगळी, याची कॉस्ट वेगळी, याची कॉस्ट वेगळी, याची कॉस्ट वेगळी. This cost is called as a subsequent cost or post separation cost. For example, after separation point, petrol is further processed by incurring additional cost. And the two products made are white petrol, which is used by airline, and the balanced petrol is used for operating the vehicle. म्हणजे इथे पेट्रोल आल्यानंतर ह्या पेट्रोलचे परत मी 2 भाग करतो. एक व्हाईट पेट्रोल जे एअरलाइन कंपनीमध्ये वापरलं जातं आणि जे राहिलेलं आहे ते व्हेइकल मध्ये वापरायला दिलं जातं. जॉइंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन द फॉलोइंग वेज. वेगवेगळ्या मेथड दिल्या आहेत ह्या जॉइंट कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करण्याच्या. पहिलं, इन द रेशिओ ऑफ आउटपुट और प्रोडक्शन इन युनिट. काही वेळेला इज डिपेंड अपॉन द नेचर ऑफ ऑर्गनायझेशन, इज डिपेंड अपॉन द नेचर ऑफ प्रोडक्शन, इज डिपेंड अपॉन द नेचर ऑफ प्रोडक्ट. त्या प्रमाणात आपण ती कॉस्ट त्या प्रोडक्टला डिस्ट्रीब्यूट करतो. त्यांनी तिथे सांगितलंय इन द रेशिओ ऑफ आउटपुट, म्हणजे तुम्ही जेवढं आउटपुट येणार त्या आउटपुटच्या प्रपोर्शन मध्ये आपण जॉइंट कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करतो. इन द रेशिओ ऑफ रॉ मटेरियल कन्झ्युम, किंवा तुमचा रॉ मटेरियल कन्झम्पशन ज्या बेसवर ज्या प्रपोर्शन मध्ये आहे त्या प्रपोर्शन मध्ये आपण कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करतो. इन द सेलिंग प्राइस रेशो, सेल व्हॅल्यू रेशो, आणि सगळ्यात महत्त्वाचं ही 5वी मेथड आहे रिव्हर्स कॉस्ट मेथड और बॅकवर्ड मेथड. नेट रिअलायझेबल व्हॅल्यू ऍट स्प्लिट अप पॉइंट मेथड हे एक महत्त्वाचं आहे.
and distribute the joint cost on the basis of contribution. And you know the contribution marginal costing च्या वेळी आपण वापरलेला कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता याचे काही आपण एक एक्झाम्पल बेसिस वर घेऊया कशा प्रकारे ते डिस्ट्रीब्यूट करतात. आपण ते एक जस्ट बघूया. पहिला आपण बघूया इन द रेशिओ आउटपुट. In the ratio of output or production in unit. Product A, B, C. Unit product. ए चे 2000 युनिट बनवलेत आपण, बी चे 3000 युनिट बनवलेत, सी चे 3000 युनिट बनवलेत. 3 3 6 2 सॉरी याचे 5000 बनवले, जे टोटल 10000. जॉइंट कॉस्ट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे प्रोडक्शनच्या युनिट मध्ये. रेशो काय येणार याचा? रेशो 10 5 3 2. समजा आपली जॉइंट कॉस्ट 50,000 आहे. मग ह्या रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार जॉइंट कॉस्ट या 3 प्रोडक्ट मध्ये. जॉइंट कॉस्ट किती आहे? 50,000. 50,000 डिवाइड बाय 10 500. 50,000 divided by 10 5,000. 5,000 into 5 25,000. 5,000 into 3 15,000. 5,000 into 2 10,000. This is the joint cost. म्हणजे आपण इथे कोणत्या रेशिओ मध्ये जॉइंट कॉस्ट डिस्ट्रीब्यूट केली आहे? तर आपण इथे रेशिओ मध्ये डिस्ट्रीब्यूट केली आहे प्रोडक्शनच्या. इज दॅट ओके? त्यानंतर अनदर एक्झाम्पल आपण बघूया. एक एक एग्जांपल आपण बघतोय. इन द रेशियो नंबर 2, इन द रेशियो रॉ मटेरियल कंज्यूम. प्रोडक्ट ABC, रॉ मटेरियल कंज्यूम 1,000 3,000 6,000. रेशिओ म्हणजे इथे जॉइंट कॉस्ट आपण डिस्ट्रीब्यूट करतो रॉ मटेरियल कन्झम्पशनच्या बेसिस. 7 3 9 1 10. रेशिओ झाला 10 1 3 7. जॉइंट कॉस्ट सपोज 1 लाख आहे की 1 लाख आपल्याला यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. 1 लाख डिवाइड बाय 10 10,000. 10,000 into 6 60,000. 10,000 into 3 30,000. 10,000 into 1 10,000. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे प्रत्येकाचे आपण एक एक एग्जांपल घेतो and we will come to know in the selling price ratio. Product A, B, C. Selling price per kg. ऐसे सेलिंग प्राइस है 30 रुपीज. ऐसे सेलिंग प्राइस है 15 रुपीज. ऐसे सेलिंग प्राइस है 10 रुपीज. डी सेलिंग प्राइस है 5 रुपये. 45 50 times 60 rupees. So your ratio become 12
1 2 3 6. Okay, and now suppose your joint cost is HRE product ची joint cost है 1,20,000 60 30 20 10. ओके, इथे एक नोट आहे, मी नंतर पेज तुम्हाला फॉरवर्ड करेलच, ते तुम्ही लिहून घ्या. दिस मेथड इज नॉट एक्सेप्टेड बिकॉज इट टेक्स इनटू अकाउंट ओनली सेलिंग प्राइस ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे इथे आपण फक्त सेलिंग प्राइस विचारात घेतोय विदाउट कन्सिडरिंग नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस. म्हणजे कोणतेही नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस न करता आपण सेलिंग प्राइस होती कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करतोय, आणि हे समवेअर रॉंग आहे. आणि देअरफॉर इन्स्टेड ऑफ सेलिंग प्राइस, कारण काही वेळेला काय होतं, एचे आपण जास्त युनिट विकू, बी चे कमी विकू, सी चे विकणारच नाही, डी चे म्हणजे सी चे थोडेफार विकू. सो तुमचं नंबर ऑफ युनिट तुम्ही किती विकताय हे पण महत्वाचं आहे. आणि म्हणून देअरफॉर इन्स्टेड ऑफ सेलिंग प्राइस इट इज बेटर टू फॉलो सेल व्हॅल्यू मेथड. म्हणजे सेलिंग प्राइस पेक्षा आपण सेल व्हॅल्यू मेथड वापरणार, विच टेक्स इनटू अकाउंट सेलिंग प्राइस एज वेल एज नंबर ऑफ युनिट. ओके, सो आपण सेलिंग प्राइस पेक्षा आपण वापरतोय सेल व्हॅल्यू मेथड. Statement showing distribution of joint cost by sale value. Product petrol, diesel, kerosene, gas. Selling price per liter, पेट्रोल 30 रुपये, डीजल 15 रुपये, केरोसिन 10 रुपये, गैस 5 रुपये. नंबर ऑफ लिटर, यहाँ पर नंबर ऑफ हे प्रोडक्शन ची व्हॅल्यू घेतली आपण 30,000 लिटर, 3,000 लिटर, 3,000 लिटर, 1,000 लिटर, 1,000 लिटर. टोटल सेल वैल्यू $1,50,000. Sorry, इथे 5,000 है. 45,000, 1,000 into 10, 10,000, and 1,000 into 5, 5,000. Total in 2,10,000. Ratio is 9, 2, 1, 42. Joint cost. Suppose total joint cost is 2,10,000. तो ह्या रेशो मध्ये आपण मांडणार 1,50,000, 45, 10,000 and 5,000. म्हणजे आपण इथे काय केलं, स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रीब्युशन ऑफ जॉइंट कॉस्ट बाय सेल व्हॅल्यू, म्हणजे सेल व्हॅल्यू मेथड. सेल व्हॅल्यू शब्द वापरलाय. सो पहिलं प्रोडक्ट लिहिलं, सेलिंग प्राइस लिहिलं, नंबर ऑफ युनिट लिहिलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 30 into 5, 1,50,000. दिस इज अ सेल व्हॅल्यू. आणि ह्या बेसिसवर आपण ही जॉइंट कॉस्ट केली, ह्या चौघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केली. ठीक आहे.
त्यानंतर पुढे backward method, reverse cost method or backward method. तो यार अपन backward method बोलना है, backward method. म्हणजे याच्यामध्ये आपण रिव्हर्सने जातो आणि मग ती जॉईंट कॉस्ट काढतो. रिव्हर्स पद्धतीने जाऊन मग आपण जॉईंट कॉस्ट करतो. नॉर्मली कसं रॉ मटेरियल, लेबर चार्जेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रोडक्शन ओव्हरहेड, सगळ्यांची मिळून येते जॉईंट कॉस्ट और प्री सेपरेशन कॉस्ट. त्यानंतर मग इकडनं ते प्रोडक्ट सेपरेट होतात. प्रोडक्ट ए, प्रोडक्ट बी, प्रोडक्ट सी. म्हणजे इथपर्यंत ते कॉस्ट एकदम एकत्र येतात. रॉ मटेरियल, लेबर, डायरेक्ट प्रोडक्शन हे तीन जॉईंट कॉस्ट. आणि त्याच्यानंतर ते सेपरेट होतात. मटेरियल, वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रोडक्शन. म्हणजे ही कॉस्ट सेपरेट. मटेरियल, वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रोडक्शन. म्हणजे ही जॉईंट कॉस्ट इथे सेपरेटली दाखवली. म्हणजे ते तिघांमध्ये होतं. Subsequent cost or post separation cost. आता नॉर्मली रिव्हर्स कॉस्ट मेथड मध्ये आपण काय करतो, तर रिव्हर्स कॉस्ट मेथड मध्ये आपण जी जॉईंट कॉस्ट आहे ती रिव्हर्स बेसिसवर वापरतो. म्हणजे एक्झॅक्टली काय करतो आपण, व्हॉट डुइंग याला पुढे कंटिन्यू करतो. ए, बी आणि सी हे तीन प्रोडक्ट आहेत. टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण घेतलेले टेकन हियर. टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे ही जॉईंट कॉस्ट आहे जी आपण तिघांमध्ये वाटलेली. आता ही तिघांमध्ये वाटली म्हणजे ही आपण रिव्हर्स पद्धत मेथड वापरतो. फॉर युजिंग द रिव्हर्स कॉस्ट मेथड. म्हणजे ही कॉस्ट आपण तिघांमध्ये ती काढलेली. मग आता ही तिघांमध्ये ही कशी काढली आहे, तर इथे आपण घेतलं टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऍट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. When we are going to add here the selling and distribution expenses in product total cost of production, here you will get the total cost. And total cost में we are going to add the profit, then this is called as a sale. म्हणजे आपण पहिला सेल काढतो. लक्षात घ्या मी काय बोलतो. सेल मधून प्रॉफिट वजा केला की आपल्याला मिळतो टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट मधून सेलिंग डिस्ट्रीब्युशन काढलं की आपल्याला मिळणार प्रोडक्शन कॉस्ट. म्हणजे रिव्हर्स जातो. रिव्हर्स कॉस्ट मेथड. म्हणजे आपण काय करतो, सी ही एक एक्झाम्पल दिलं, ही त्याची जॉईंट कॉस्ट आहे. नंतर ही आपण डिस्ट्रीब्यूट करतो, ही जॉईंट कॉस्ट.
आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जॉईंट कॉस्ट काढायची आहे, बरोबर. म्हणजे ही जी कॉस्ट दाखवली आहे ना, ही इथे ही जॉईंट कॉस्ट काढायची. मग ही जॉईंट कॉस्ट कशी काढतो आपण, सेल दिलाय, सेल मधून प्रॉफिट वजा करतो, प्रॉफिट वजा केला की आपल्याला मिळणार टोटल कॉस्ट, टोटल कॉस्ट मधून सेलिंग डिस्ट्रीब्युशन, टोटल मधून सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस वजा केला की आपल्याला मिळणार टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि ही तुमची जॉईंट कॉस्ट आहे. कळलं, रिव्हर्स कॉस्ट मेथड. So this is the introduction and this is the theory of joint cost. ठीक है, काय डाउट? चलो, थैंक यू.